नमस्कार मंडळी, मी चेतन चंद्रकांत गोठणकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आहे आपल्या मेरवी गावातील शिमगोत्सवाचा 4था दिवस, फाल्गुन त्रयोदशी। तर काल आपली पालखी चांदलेवाडी तसेच खोताचेवाडी येथील घरे फिरून आल्यानंतर रात्री खूप उशिरा आपल्या मंदिरातील साणीवर येऊन स्थानापन्न झाली। तर आजच्या 4थ्या दिवशी आपण पुन्हा जाऊया आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये। चला तर जाऊया आपण आता आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये। आजच्या दिवसाची मंदिरातील पूजा अर्चा झाल्यानंतर आपण पालखीच्या इथे आलो। तर गावाबाहेरील काही लोक इथे पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या मंदिरामध्ये आलेले आपल्याला दिसले। आपणही आपल्या देवीचे दर्शन घेऊया चला तर। आजच्या 4थ्या दिवशी आपली पालखी आज कुर्दे गावातील उर्वरित घरे म्हणजे शिंदेवाडी तसेच कुर्दे गावातील कातळ साड्यावर असणारी काही घरे घेण्यासाठी आता जात आहे। कातळ साड्यावरील घरे घेतल्यानंतर आपली पालखी पुन्हा आपल्या मेरवी गावातील खर्डेवाडी आणि गोठणकरवाडी या 2 वाड्यांमधील घरे घेण्यासाठी सुद्धा संध्याकाळी आपल्या घरी येणार आहे। तर आपण आता जाऊया आपल्या कुर्दे गावातील शिंदेवाडीमध्ये। शिंदेवाडीतील लोकांकडून अगदी वाजत गाजत आपल्या पालखीचे स्वागत करण्यात आले आहे। हे आहेत आपल्या शिंदेवाडीतील यंग तरुण पिढी आपल्या खांद्यावरून पालखी घेऊन जात आहेत। शिंदेवाडीतील काही घरे झाल्यानंतर मी पुन्हा आपल्या गॅरेजमध्ये आलो। तर समोरच आपल्या पावस गावच्या नजीकच असलेले गाव नाखरे गावची ग्रामदैवत श्री आई नवलाई पावणे आणि जाकदेवीची पालखी आपल्या पूर्णगड किल्ल्यामध्ये जाताना दिसली। तर चला तर आपण आता जाऊया आपल्या नाखरे गावची ग्रामदेवता पाहण्यासाठी पूर्णगड किल्ल्यामध्ये। पूर्णगड किल्ल्यामध्ये आपल्या नाखरे गावच्या ग्रामदेवतेचं अगदी थाटामाटात एकदम वाजत गाजत आगमन झालेलं आहे। तर हा आहे आपला पूर्णगड किल्ला। किल्ल्यामध्ये आता इथे आपल्या नाखरे गावचे ग्रामदेवतेचं आगमन झाले। अतिशय सुंदर आणि मनमोहक स्वरूप आपल्याला या पालखीतील देवांचं पाहायला मिळते। किल्ल्यामधून पुन्हा गॅरेजला येताना मला आपल्याच गावातील काही मुले ही गोमूचा नाच घेऊन येताना दिसली। तर ही आहेत आपल्या गावातील मुले, हे गोमूचा नाच घेऊन आपल्याच गावातील काही घरे घेत होती। तर त्यांना मी इथे आपल्या समोरच गोमूचा नाच करायला सांगितलं। आपल्या कुर्दे गावातील सड्यावरील घरे घेऊन झाल्यानंतर आपल्या मेरी गावची पालखी पुन्हा आपल्या मेरवीतील खर्डेवाडी तसेच गोठणकरवाडीतील घरे घेण्यासाठी संध्याकाळी 6च्या नंतर इथे आपल्या मेरवी गावामध्ये आलेली आहे। चला तर आपण आता जाऊया आपल्या गावातील खर्डेवाडी आणि गोठणकरवाडीतील घरे घेण्यासाठी। तर इथे आपली पालखी आता टेम्पोमधून उतरून आपल्या खर्डेवाडीमध्ये आलेली आहे। मंडळी, आता आपल्या पालखीचं आपल्या खर्डेवाडीतून आपल्या गोठणकरवाडीमध्ये आगमन झालेलं आहे। तर अगदी वाजत गाजत आम्ही आपल्या पालखीचे स्वागत करतोय आपल्या गोठणकरवाडीमध्ये। तर मंडळी, आता आपल्या घरी आपल्या ग्रामदेवतेचं आगमन झालेलं आहे।
आता 12 वाजलेले आहेत, तरी आता आपल्या 12च्या सुमारास आपल्या घरी आपल्या आईचं आगमन झालेलं आहे. आपल्या घरी आपल्या खांद्यावरून आपली पालखी आणण्याचं सुख काही वेगळंच असतं. तेच सुख आपण आता इथे अनुभवतोय. आमच्या घरी पालखीचं आगमन झालेलं आहे, तरी आमची काकी ही पालखीचे पाय धुते. आपल्या पदरानेच पाय धुतल्यानंतर आपल्या पदरानेच ते पुसून सुद्धा घेते. तर हे आहे आमच्या घरी झालेलं आपल्या पालखीचं आगमन. खरोखरच आपल्या खांद्यावरून आपल्या ग्रामदेवतेला आपल्या घरी आणण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर हे बघा आपल्या पालखीचं एकदम मनमोहक रूप. श्री आई नवलाई, पावणाई आणि श्रीदेव रवळनाथ यांच्या पालखीचं आता आमच्या घरी आगमन झालेलं आहे. तर आता इथे आपण देवीचे दर्शन घेऊया. तर मंडळी, रात्रीचे 1:30 वाजले आहेत. तर हे आहे आपल्या वाडीतील शेवटचं घर, सचिनदादा कुट्टडकर यांचं. आता यांचं घर घेऊन झाल्यानंतर पालखी आता आपल्या देवीच्या मांडावर जाते. तर आता आपली पालखी जात आहे आपल्या देवीच्या मांडावर. त्याआधी पालखीचा होम होईल आणि मग पालखी पुन्हा मंदिरामधील सानेवर स्थानापन्न करण्यात येईल. चला तर मंडळी, कसा वाटला आपला हा आजचा 4था दिवस. आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचीही. धन्यवाद.